हे गाईज वेलकम टू आपल्या आणखी एक नव्या ब्लॉगामध्ये गाईज अशा गाईज तुमचं चांगले असणार काल आपण कुठं गेलो होतो पुढं ये खाणे गो आपण मटण खाणे गो इथे मटण बिटन खायचं आज चांगला दिवस ओके दुसरा दिवस आहे तर ठीक आहे जाऊ द्या नॉनव्हेजच्या गोष्टी नको करूलेल्या गोष्टी बऱ्याच काऊन की भूक लागून जाते सकाळ सकाळी आपण कोण नाश्ता बिष्टा राहता नाही आपण गरीब चाळी करते तुम्ही पोपात आहे ना गरीब चाळीने आपण पैसे वाचिंगे चाळी करते कोणचे पैसे वाचिंगे चाळे असते हो आता मी जातो जरा नाश्ता करतो मग त्याच्यानंतर मी जातो कॉलेजला सबमिशन आज उरकून घेतो आणि मग त्याच्यानंतर मस्त अभ्यासाला लागतो पेपर आले एंडसेम आले एंडसेमचा अभ्यास करायला लागणार का नाही लागणार मला तुमको सांगू अभ्यास करायचा लय अभ्यास करायचा आता आणि पुरा पेपर क्लिअर काढून टाकायचे चला आता नाश्ता करू फोन भेटतो मला गाईस काल जास्त जेवण झालं होतं डायरेक्ट रस्ता वरपू जेवलो सर्दी गेली पण आज खाल्लं नाही ना त्यामुळे सर्दी आली जरा जरशी काही नाही वो सबमिशन साठी येऊन बसला लाकूड तुमको लपून द्या पहिले हा हे बघा सबमिशन किती झाले आता थोडं सबमिशन बाकी आहे सगळं आवरून बिवरून घेतो सरसाठी वाट पाहत बसलेले काहीच नाही सबमिशन अशी गोष्ट असती ज्या टायमाला आपल्याला मास्तराच्या मागं पळा लागत असतं कदर नाही करीत पोरांची त्या टायमाला मला आता मी सबमिशन करतो त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो आता सगळे पोरं ते बसलेली इथं लाईनीत दाखवतो त्यांना तिकडे बसलेलीच म्हणून करू दे सबमिशन ठीक आहे करतो मी सबमिशन आणि मग जातो जेवण करायला तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करायला चला गाईस 2 घास मी खातो 4 घास तुम्ही खा गाईस चला ठीक आहे बरोबर चल गाईस फायनली बेसला जेवला आलो गाईस बघू शकता डायरेक्ट काय बनवलं आपली आवडती आलूची डायरेक्ट सब्जी ती कोणची आलूची चटणी म्हणते आमच्याकडे पण इकडं आलूची सब्जीच म्हणते डायरेक्ट येलो खाली बऱ्या दिलेले बस आता बटाटे कच्चे नाही राहो मग ठीक आहे ओके आणि त्याच्यानंतर इकडे बनवले आळणी सुकतं तुम्हाला माहितीची जरा स्टोरी लावाच लागतं आणि आपली इकडं नान रोटी घेतली आज जास्त घेतली काऊन की आज आलूची सब्जी आपली फेवरेट बनलेली त्यामुळे गाईस तर काय मी पण जेवण करतो तुम्ही पण जेवण करा उनले पडलेले जेवण करत जा टायमावरती आणि आलूची सब्जी जास्तीत जास्त खात जा चला गाईस जेवण करा तू राहिले क्या मेरे सगळे सब्जेक्ट हो गए सबमिशन का कार्यक्रम हो गया आपटला डायरेक्ट मागून बी आपटला डायरेक्ट आता भेटायचं पुढं आता आणखीन 2 राहिलेले तेवढे 2 झाले का मग माझं सगळं झालं म्हणजे इथं येईन 12वा 13वा येईन आणि 14वा येईन मग 15 करून झालं चला आता काहीच जे आहे का ते कम्प्लीट करतो मग भेटू तुम्हाला चला गाईस तर फायनली सबमिशन कम्प्लीट करून डायरेक्ट आपण आलोय कुठं क्या पाहू राहिली ग क्या मागितलं तुम्ही काय ते लस्सी घ्या मग पिना मग पिऊन दाखव बरं गाईजला गाईस ती बघू राहिली लस्सी कशी टेस्ट सांग बरं लवकर चव आणली का चव आणली का हा आणि मग हिने घेतला गाईस रोज घेत हे दाखव रोज पिऊन दाखव हा पी ना हा गाईस चव सांगू राहिली तुम्हाला ती कशी चव खरं सांग खोटी नको फेका आणि मी घेतली कॉफी त्याला काहीच मी कॉफी बी पितो सवऱ्याने बी कॉफी घेतलेली आम्ही कॉफी पितो आणि मस्त एन्जॉय करतो गाईस थंड तुम्ही पण एन्जॉय करा आता सध्या कसं पैसे बिशे नाही तर उदारीने चालू आहे आता जोर लोक चालू तोर लोक पितो बरं बघा काय खाऊ राहिले काय गची चिंचोलकर काय दे हे कशाचं तरी झाड यायला ना फुलं लागतात छोटे छोटे आणि खाते का ते ए काय का ते ए काय दे काहीतरी म्हणतात त्याला मला नाव नाही माहिती काही ठिकाणी त्याला कामोड्या म्हणतात काही ठिकाणी त्याला रायमोड्या म्हणतात खाल्लं ना तू कशी चव गोड चव आणता का नाही एक नंबर आता काहीच त्याने खाल्ला तर काही मधासारखी चव आहे थोडी एवढी नाही चिंचोलकर खाय बरं इकडे खाय गाईज येईल खाऊ द्या हिला काहीतरी झालं का बघू आपण त्याने काहीतरी खाल्लं गाईस त्याला काही झालं का मी तुम्हाला सांगू बरं का काहीच आणखीन जिंदा आहे हो चिंचोलकरने आणले डायरेक्ट झाडाची फुलं 1990च्या काळातले फुलं गाईज हे गुलाब मांडले जात होते तवाच्या काळात गाईज लोक कोणाला पण हाच फुलं देत होते गुलाब बिलाबचा प्रकार नव्हता तवा भूषणच्या बायकोसाठी फुलं घातली का आप ब्लॉगात नाही यार घातले आप तर गाईज असे फुलं तुम्हाला बी दिसले तर कोणाला बी तुम्ही देऊ शकता बरोबर की बरं की हा देखो ना गाइस
आपण आलोय आपल्या रूम वरती चालू झालेला आहे आता शूटिंगाचा कार्यक्रम. तर हर्षल भाऊ डायरेक्ट शूटच्या याच्यामध्ये येऊ राहिले डायरेक्ट. आता तो त्याच्या देवाजवळ झोपलेला आहे गाईस, तुम्ही बघू शकता. हा. दर्शन घे भाऊ गाईस, दर्शन घे. पहिले दर्शन घेईन. हा. तर त्याला डिस्टर्ब नका करू तुम्ही, प्लीज झोपू द्या, तो बिचारा झोपलेला आहे. आपण प्रत्येकीच्या झोपेल. आता मैं जरा उनको आवरण दो, आवर चिवर हो गए उसके बाद में मैं तुमको मिळता. नेमकं मी इथून चाललो ते. जरसा थांबा काही, जरसा थांबा, त्यांचं होऊन द्यानंतर तुम्हाला बघतो. शूट होऊन द्या काही. अरे पण मी इथून तुमच्यातून तिकडे जाईन ना. फायनली शूट शाट सगळं आवरून चिवरू जेवण बिवण करून इतकं बकवास. ठीक आहे, बकवास जेवण दिलं ते मला गोष्ट त्याची काही म्हणणं नाही, मी जेवण करून आलो. पण पाणी इतकं गरम नव्हतं द्यायचं. का जरा माहिती गाईस, इतकं उकळतं पाणी, डायरेक्ट उकळतं पाणी, आईचं पाणी दे आता. मग मी त्याला म्हणलो भाई तू पी म्हणलं पाणी दे. पाणीने पिऊ राहिला. मग बर्फ जाऊन काढून आणला, त्याच्यात बर्फ टाकला आणि मग ताव जाऊन पाणी पिलं. अरे इन्सान आहे ना भाई, एवढं चाळे करू राहिले का तुम? हा, जारांनी जारी केलं की डायरेक्ट जारा नाहीचा गरम पाणी पाहिजे ना. मग मी आज जाणलो भाई, माझं डोकं खराब झालं तर मी त्याला बोललो असतं असं. ठीक आहे, आता उद्या त्याच्या वडिलाला बोलतो मी आता डायरेक्ट. असं असतं का मला सांगा कुठं, म्हणजे का आमची जान नाही काय? म्हणजे आम्हाला गरम पाणी पाहिजे आणि तू पी थंड पाणी. काही जमीन काय क्या नाही जमीन सगळं डेवलप होतं टाइम टू टाइम. पैसा आहे असं नाही की उसको पैसा दिया नाही महिने ऐसा हो रहा क्या नाही हो रहा ना कुछ भी. मग तुम काही चाबरे चाळे कर रे. तर काही नाही काय, आशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं. आई वडील मम्मी पाहून की काजी रो आणि गुड नाईट टीम टेक केअर. तुला काय बघा गाईस, बाय.